टीसी आला आणि सगळ्यांना हकलवून लावला. नमस्कार मंडळी, कशी आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. आमचं काल सोमनाथचं दर्शन झालं. गुजरातला आलोय आणि इथला नाश्ता नाही केला तर कसं चालेल? आज दुपारी आमची 12ची ट्रेन होती. म्हटलं तोपर्यंत जरा लोकली सोमनाथ फिरून घेऊ. अशा गल्ल्या हिंडता हिंडता आम्ही मंदिराला अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणाहून पाहिलं. जवळच एक म्युझियम आहे, पण ते शोधता शोधता आम्ही एका वेगळ्याच दर्या किनाऱ्याला येऊन पोहोचलो. समोर अथांग असा समुद्र. इथून जर पोहायला सुरुवात केला तर थेट आफ्रिकेत किंवा स्वर्गात. पुन्हा मंदिराजवळ आलो, चेकआउट केलं आणि निघालो स्टेशनला जायला. सोमनाथची एक गोष्ट जी मला आवडली ती म्हणजे या बाईक टेम्पो. अरे कसलं भारी इन्व्हेन्शन आहे. सोमनाथची एक गोष्ट मला थोडी हास्यास्पद वाटली. जितकंच मंदिराचा परिसर श्रीमंत, भव्य, दिव्य आणि साफ आहे, तितकंच दुसऱ्या बाजूला प्रवास पट्टाने हे गाव थोडंसं गरीब, साधं, जुनं आणि थोडं अस्वच्छ सुद्धा आहे. परतीचा प्रवास तसा शांतच होता, पण रात्री हाच प्रवास अचानक अशांत झाला. डब्यामध्ये जनरलची गर्दी चढली, पण आमचा टीसी जर गुजरातचा दबंगच निघाला. सगळ्यांना ओरडून ओरडून जनरल डब्यात पाठवून दिला. रात्री बिर्याणी खाल्ली आणि सकाळी 5ला मुंबईला पोहोचलो. आता पुढचं ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन. टिल देन थिंक, फॉर मी व्हॉट नेक्स्ट.